सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांना थँकफुल आणि प्राची मॅमला पण थँक्यू. माझा योगायोग होता मागच्या वेळेसचा लेक्चरचा, मला त्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे. श्री सुक्तविषयी मला जरा जास्त माहिती हवी होती आणि श्री यंत्राविषयी मला खूप क्युरियासिटी होती की नेमकं हे यंत्र काय आहे, हे श्री सुक्तबद्दल काय आहे. तर मी थोडंसं एक अफर्मेशन केलं, जास्त नाही पण थोडं एक अफर्मेशन केलं आणि अचानक मला ते आपण म्हणतो ना, आपण थोडं नेटवर पाहतो मग AI करतो आपल्या सारखं सारखं ॲड दाखवतो, तशाच ॲड थ्रू मी सरांशी कनेक्टेड झाले आणि अचानक 10 मिनिटं डिसिजन घेतला. मला अचानक आलं 10 मिनिटं डिसिजन घेतलं की सरांचं लेक्चर अटेंड करायचं. मी सरांचं अष्टलक्ष्मीचं लास्ट टाइमचं लेक्चर अटेंड केलं. असंच मला उशीर झाला होता कारण मी त्यावेळेस डिसिजन घेतलं नव्हतं मला अटेंड करायचं की नाही. मी बसले, अटेंड केलं आणि प्रामाणिकपणे 100% सरांना त्या काळामध्ये तिथे सरेंडर झाले. पण ज्यावेळेस आज कसं मेडिटेशन झालं तसंच त्यावेळेस पण मी मेडिटेशन केलं आणि मी तिथं लक्ष्मी मातेला, मला खूप साऱ्या गोष्टींचं लाईफमध्ये फेजेस झालेले, लाईफमध्ये अप अँड डाऊन झालेले, चांगलं पण आणि वाईट पण. तर त्या काळात मी लक्ष्मी मातेशी बोलत होते कारण की मला खरोखर असं एक कुठेतरी होतं की मला तू आहे का ह्या जगामध्ये, हा प्रश्न मी विचारला की तू आहे का माता, तू आहे का, मी तुला आई मानते, आजपासून मी तुला आई मानते, एक रिलेशन ठेवलं मी तिथे, तू आहे का. मग ते अष्टलक्ष्मीचं जे आहे ते मी तिथं केलं आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा होती. आय थिंक सो कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी जे सरांनी सांगितलं होतं तेच मी ते केलं अष्टलक्ष्मीच्या त्याच दिवशी, आणि त्याच्यानंतर नाही केलं, त्याच दिवशी केलं. आणि मी जे बोलले परत सेकंड टाइम मी बोलले, त्यावेळेस मी सरांचा चेहरा म्हणून माझ्या डोळ्यासमोर आणला. जे साधना सरांनी सांगितलं होते त्या साधनाविषयी मी तिथं तसं केलं. अष्टलक्ष्मीचे आणि ते बाकीच्या ज्या दिशा आहे त्या दिशाशी मी इंटरॅक्शन केलं आणि रात्री 1:30, 2, 3 वाजेपर्यंत माझे साधना पूर्ण चालू होती. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते, मी सकाळी माझे मिस्टर म्हणजे गेल्या 5-6 वर्षापासून माझं चाललं होतं महालक्ष्मीला भेटायचं म्हणजे जायचं, पण ते काही योगच होत नव्हतं जाण्याचं. तर दुसऱ्या म्हणजे ज्यावेळेस सकाळी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी माझे हसबंड म्हटले की तुला जायचंय ना महालक्ष्मीला, अचानक 5-6 वर्षानंतर म्हटले तुला जायचंय ना. म्हटलं माझी खूप इच्छा आहे जाण्याची, पण तुम्ही मला घेऊनच जात नाही. तर ते म्हटले आपण उद्या जाऊया. अचानक म्हटले उद्या जाऊया. मग आम्ही गेलो. आता सगळ्यात महत्वाचा चमत्कार काय घडला मला ते सांगायचं. महालक्ष्मीच्या तिथे गेलो ना, इतकी प्रचंड गर्दी होते, म्हणजे खूप प्रचंड, खूप मला असं वाटतं की होणारच नाही, म्हणजे माझं दर्शन काही होणारच नाही. पण मी भगवान विष्णूंजवळ मी बोलले की मला मातेचं दर्शन घ्यायचं आणि मला पाहायचं आहे आणि खरोखर लक्ष्मी माता आहे का, म्हणजे देवी तू आहे का, आई तू आहे का, असं मी बोलले. तर तुम्हाला मी खोटं सांगत नाही, एका माणसाने मला, माझ्या मुलाला आणि माझ्या आईला, माझे मिस्टर लांब होते, मला तिथे देवीच्या समोर महालक्ष्मीच्या तिथे घेऊन गेले आणि आरती माझ्या हस्ते झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी रडले. आणि दुसरं एक सांगायचं मला, हे तर झालं की मला आरती भेटलं, मला त्यांचं फूल भेटलं, त्यांचा तो नारळ होता तो भेटला, त्यांचं ते अमृत पंचामृत ते मला भेटलं. मागे किती लोक होते, मी काही VIP गेस्ट पण नव्हते किंवा त्यांची कुणी काय असेल पैसे असं मी काहीच केलं नाही. फक्त मी बघा माझं काय सांगायचं, मी कोणाजवळ बोलले, विष्णूजी जवळ बोलले. आणि काय केलं त्यांनी, खरंच हा माझा मेसेज त्यांना द्या असं मी बोलले. तो मेसेज ज्यावेळेस मी बोलले ना, त्याच्या 2-3 सेकंदानंतरच मला एका माणसाने तिथपर्यंत घेऊन गेले. त्याच्यानंतर मी विष्णूजींना मला परत म्हटले, मला आहे ना माझं पोटच भरलं नाहीये, मला आई बरोबर आहे ना भेटायचंय, बोलायचंय. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, मी 2.5 तास त्या गाभाऱ्यामध्ये, मी आणि माझी मम्मी आणि माझा मुलगा त्या 2.5 तास त्या गाभाऱ्यामध्ये बसले होते. आणि त्या लोकांनी मला बसवलं होतं कोल्हापूरला. सकाळी 9:30 वाजल्यापासून तर जवळजवळ 12:30 पर्यंत मी त्या गाभारात होते. हे काय असेल इमॅजिनेशन, काय इमॅजिनेशन. आणि तेव्हापासून मग मी सरांना कनेक्ट झाली. माझी खूप इच्छा आहे की श्रीयंत्राविषयी पण पूर्ण करायचं, पण माझा एक थोडासा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हा, आणि मला सरांना रिक्वेस्ट करायची, मी प्रत्येक महिन्याला 1 दिवस काढणारच आहे डेडिकेटली. तर कुठला तरी असा एक प्रोग्राम तयार करा, कारण की वीकली आता आमच्यासारख्या लोकांना इकडून तिकडून जगभर फिरणारे लोक असतात, त्याच्यामुळे ते टाइम भेटत नाही. पण मंथली एकदा नक्कीच, मला असं वाटतं एवढा मोठा चमत्कार तिथं. आणि मी महालक्ष्मीचं काहीच करत नाही, देवी मातेचं काहीच करत नाही. जे पण काय केलं ते 2 तास इथं प्रामाणिकपणे केलं. कोजागिरी पौर्णिमाच्या दिवशी पण 2.5 तास मी प्रामाणिकपणे केलं. 4 तासाच्या अफर्मेशननी किंवा मॅनिफेस्टनी माझ्या लाईफमध्ये एवढं होऊ शकतं. तर इमॅजिन करा, जर मी हे सातत्य ठेवलं तर मी काय होईल मला माहितच नाहीये, म्हणजे माझ्या बरोबर काय होईल. मिरेकल्स. ठीक आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे सरांना, खूप रिक्वेस्ट आहे सर, असं काहीतरी प्रोग्राम स्ट्रक्चर तयार करा, 2 महिन्याचा 1 महिन्याचा काहीतरी ऑफलाईन करा, ऑनलाईन नका करू, कारण ऑनलाईन मध्ये ती एनर्जी नाहीच आहे जी ऑफलाईन मध्ये. तर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही माझं खरंच एक काय म्हणतात साक्षात्कार किंवा भेट घडवली माझ्या आई बरोबर. आणि त्या दिवसापासून आता मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझी आई
जन्मदाता तर आहेच आहे. मी अशी आईला पाहिजे, तुझ्यापेक्षा ती आई आहे म्हणजे मी अशी बघायची मम्मीला, कारण की ही आई असं माझं एकदम परिस्थिती झालं. पण नंतर आता माझी जी म्हणतो ना एक इष्ट आई म्हणतो आपण सगळ्यात महत्वाचं, तर ती माझी भावना जी, आणि आता जे झालं ना मी तिथं एकदम व्हिज्युअलाइज केलं की एका साईडनी विष्णूजी आहे, एका साईडनी लक्ष्मी माता आहे, ते मला डोक्यावर हात करता, आम्ही नाचतोय, आम्ही सगळे नाचतोय, आपण सगळेजण नाचतोय, म्हणजे खूप भारी होतं. आणि असंच नेहमी घडलं पाहिजे. अशी लेक्चर्स असणं खूप गरजेचं आहे. तर रिक्वेस्ट आहे सर, प्लीज ठेवा. आणि नक्कीच तुम्ही हे जे वर्ल्ड आहे, आज आम्ही 10-15 लोक आहेत, कदाचित किती मोठ्या संख्येने 9 होते, हा आज 15 आहे, कदाचित पुढच्या लेक्चरला 100 असतील, 1000 असतील, होतील, येतील, करतील. माझ्यासारखे लोकांचं झालं तर सगळ्यांचं नक्कीच होणार आहे. फक्त समर्पित भावना जर ठेवलं तर 100% होणारच. त्यासाठी गुरु पाहिजे. घरावर तुळशीपत्र ठेवून बाकी सगळे कामं सोडून आम्ही दोघं करतोय सगळं. हो नाही बघते ना. आणि काय फीस, काहीच फीस नाहीये, म्हणजे नॉमिनल फीस पण नाहीये ही म्हणू शकतो आपण आपले वस्तू जे घेतले त्याच आहे, फीस नाहीच आहे. 0 कॉस्ट मध्ये सर करतात ते. ग्रेट, सॅल्यूट टू सर, थँक्यू व्हेरी मच सर. तुमचं नक्कीच आमच्यासारख्या लोकांचं तुम्ही करता म्हणजे तुमचं नक्कीच खूप मोठं भलं होणार आहे, चांगलं होणार आहे. आणि थँक्यू.